झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार काका। नमस्कार। काय लावलंय? हे ऊस आहे। यापूर्वी काय अवस्था होती? आपलं नाव काय? आनंदात ज्ञानदेव नायकवडी। बर, यापूर्वी काय लावलं होतं इकडे? यापूर्वी होतं पराठी होती। या कालव्यामुळे काही फायदा झाला? चांगलं झालं, पाणी जास्ती झालं, त्याच्यामुळे पीक घेता येतं। पीक घेता येते, पाणी असले पाण्याशिवाय काही जमलेलं किंमत। उसाला पाणी खूप लागतं, जास्ती लागते, पण मग तरी सुद्धा या कालव्यामुळं, नाल्याच्या रुंदीकरणामुळं ते तुम्हाला घेता येतं। आता इथनं पुढे कमी पडतंय, त्यानं हे वाचते। बर, उन्हाळू वाचते, पण या नाल्यामुळे फायदा चांगला आहे, चांगलं झालं, फायदा आला। आमच्या गावाला रस्ता नव्हतं, ते रस्त्याची सोय झाली, पाणी ढोरा घोराला झालं, शेतकऱ्याला चांगलं झालं। बर, सगळ्याचं कल्याण झालं। बर बर, चला आपण तुमचं शेत पाहूया। आपण उभे आहोत वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामधल्या पूर्ती सिंचन समृद्धी या प्रकल्पाअंतर्गत जो काही कायापालट झालाय तो आपण पाहतोय। आपल्या उजव्या बाजूला पाहताय आपण ऊसाचं शेत आहे आणि त्याचे शेतकरी आहेत। काय आपलं नाव? सुधाकर नारायणराव अडसुळे। अडसुळे साहेब, आपण पूर्वी कसं पीक घेत होतात आणि आता कसं पीक घेताय, आणि या नाल्यामुळं आपला नेमका काय फायदा झाला? हे जे पहिले उथळ होते नाले, त्याच्यामुळे आता हे खोलीकरण रुंदीकरण नाले झाल्यामुळे पाण्याची लेव्हल वाढलेली आहे, आणि पाण्याची लेव्हल वाढलेली, विहिरीलाही लेव्हल वाढलेली आहे। त्याच्यामुळे आमचं सर्व आता हे पीक पाणी त्या स्प्रिंकल माध्यमाद्वारे आमचं चालू आहे। पण उसाला तर पाणी खूप लागतं, एवढं पाणी आहे? वॉटर रिचार्ज झालेलं आहे? विहिरीला पाणी आहे? हा, विहिरीला पाणी आहे, लेव्हल वाढली आहे या नाल्यामुळे, त्यामुळे आमचं ओलीत होऊन राहिलेलं आहे। पूर्वी तुम्ही अशा प्रकारची पिकं घेऊ शकायचात? नाही घेऊ शकत होतो। इथे मला ऊस लावलेलं दिसतोय, पलीकडे काय लावलंय? पलीकडे ऊसही आहे, तिकडे ऊसच लावलेला आहे। अच्छा, या संपूर्ण भागात तुम्ही ऊस लावला, एवढं प्रचंड पाणी आता तिकडे तुमच्याकडे आहे। माथा ते पायथा याचा प्रचंड फायदा तुम्हाला झालेला आहे या पूर्ती सिंचन समृद्धी प्रकल्पातून। ते संगम, माथा ते पायथा, एका नाल्याचं रुंदीकरण, त्यात एका द्रष्ट्या आमदारानं घेतलेला सहभाग, आणि त्याच्यामुळे या सगळ्या शिवाराचा झालेला कायापालट आपण पाहतोय। आता मी या इथल्या एका प्रगतिशील शेतकऱ्याबरोबर। काय आपलं नाव? माझं नाव हरीश मधुसूदन चावरे। किती एकर जमीन आहे आपली इथे? माझी 6 एकर जमीन आहे। 6 एकर जमीन आहे। चला बघूया तुमच्या शेतातून। नाल्यामुळे काय फरक पडला? नाल्यामुळे पाणी आलं, पाण्याची पातळी वाढली आहे पाणी साचल्यामुळे, आणि ते बांधबंदिस्तीमुळे रस्ता पण झालेला आहे बांध टाकल्यामुळे। मी इथे पाहतोय तुम्ही ऊस लावलाय, समोर भुईमूग लावलेला आहे। ऊसाला सर्वात जास्त पाणी लागतं आपल्याला कल्पना आहे, तरी सुद्धा आपण ऊस लावलात? सर, पैसा जास्ती आहे त्याच्यामुळे। म्हणजे ऊसात 1.25 लाख रुपये, 1.25 लाख रुपये मिळतात एकरी? पूर्वी याच एकरात एकरी किती मिळायचे? याच्यात जास्तीत जास्त 20 ते 30 हजार मिळायचे। आता पाणी आहे म्हणून तुम्ही ऊस लावलाय? ऊस लावलेला आहे। आता संपूर्ण एकरामध्ये तुम्ही ऊस लावलेला आहे? हा, संपूर्ण। हळूहळू या भागातली सर्व शेती
ही ऊसाकडे जाईल आणि या ऊसातून इथल्या शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये समृद्धी येईल याबद्दल या शेतकऱ्यांना विश्वास आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेतर्फे एका नाल्यावर संशोधन करून काम करण्यात आलं. त्याचा केवढा मोठा सामाजिक बदल झालेला आपण पाहतोय. मी अशा काही शेतकऱ्यांना भेटलो की ज्यांना खायला अन्न नव्हतं, परंतु आज ते लाखाचं एकरी उत्पादन घेत आहेत. ही वस्तुस्थिती या सगळ्यामुळे घडलेली मी पाहिलेली आहे. विदर्भामधल्या वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात मी आहे, जो जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झालेला आहे. परंतु एका कल्याणकारी योजनेमुळे इथं केवढा फरक पडला, पूर्ती कल्याणकारी सिंचन योजनेनं केवढा फरक पडला, तो फरक जाणून घेण्याकरता मी उगमापासून संगमापर्यंत आणि माथ्यापासून पायथ्यापर्यंत हा प्रवास करतोय. याच प्रवासाच्या टप्प्यात मला हे शेतकरी भेटलेले आहेत. त्यांच्या शेतात मी बसलेलो आहे. हिरवगार शेत आहे, मागे स्प्रिंकलर्सवर पाणी सोडलं जात आहे. आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊयात नेमका पूर्वी परिस्थिती काय होती, आता काय आहे, काय बदल घडला, आणि तेही विदर्भातल्या अशा गावात की जिकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. काय नाव आपलं? माझं नाव उमेश रमेशराव अडसूळ आहे. किती एकर जमीन आहे आपली? माझी इथे 10 एकर जमीन आहे. 10 एकर जमीन आहे. पूर्वी काय परिस्थिती होती इकडे? पूर्वी नाल्याचं खुलीकरण असल्यामुळे पाणीचा पावसाळ्यामध्ये पूर जात होता. इकडे पाणी साचायचं. पाणी साचायचं. पीक पूर्ण पाणी साचायचं साधारणतः 3 फूट पाणी साचायचं. 3 फूट म्हणजे कमरे एवढं पाणी असायचं. आणि कुठल्याही प्रकारचं पीक व्हायचं नाही. पीक पेरलं तरी ते वाहून जायचं. त्याच्यामुळे बाकीचे पीक काही होण्यासारखे नव्हते. आणि त्याच्याबरोबर जमिनीचा घसरण होत होती, गाळ वगैरे वाहत जात होता. त्यानंतर काय फरक पडला, काय झालं नेमकं? तर नाल्याचा आणि पाण्याची पातळी पण कमी होती. आणि नाल्याचा खुलीकरण झाल्यामुळे शेतामध्ये पाणी येणं बंद झालं. आणि रस्त्याची जी अडचण होती, रस्ते नव्हते जाण्या येण्यासाठी, ते रस्ते सुद्धा तयार झाले आणि पाण्याची पातळी वाढली. म्हणजे पाऊस होता, परंतु तो पावसाचं पाणी थांबवलं जात नव्हतं, जिरवलं जात नव्हतं. त्यामुळे जेव्हा पाऊस असायचा तेव्हा पीक घेता यायचं नाही, आणि पाऊस गेल्यानंतर पाणी नाही म्हणून पीक घेता यायचं नाही, अशी अवस्था होती. त्यामुळे एक प्रकारचं दारिद्र्य, दैन्य या सगळ्या भागामध्ये होतं. आता नाला करण्यात आला, नाल्याचे रुंदीकरण करण्यात आलं, त्याची खोली वाढवण्यात आली, रस्ता उंच करण्यात आला. त्याच्यामुळे काय फरक पडला? त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे जाण्या येण्यासाठी जो त्रास होत होता पावसाळ्यामध्ये, इतर दिवसांमध्ये, तर तो त्रास कमी झाला. आणि खोलीकरण झाल्यामुळे जी पातळी खाली गेलेली होती विहिरीची, जे आम्ही उन्हाळी ओलीत घेत नव्हतो, शेंगदाणा वगैरे काही घेत नव्हतो, आज ते ओलीत घ्यायसाठी तयार झालं पाण्याची पातळी वाढल्यामुळे. शेंगदाण्याचं यावर्षी भरपूर पीक येईल असा आपला अंदाज आहे? हो, यावर्षी पाणी वगैरे व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे पीक भरपूर येईल. तुम्हाला माहिती आहे का की हा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला. इकडे एक प्रकारे यावर्षी पाऊस कमी झालेला आहे. बरोबर. तरी सुद्धा तुमच्याकडे पाण्याची कुठली समस्या नाही? समस्या नाही. नाल्याचं खुलीकरण झाल्यामुळे तेवढी काही जाणून नाही राहिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे जीवन म्हणजे पाणी, आणि हा नाला म्हणजे जीवन देणारी वाहिनी झालेली आहे तुमच्या. बरोबर आहे. आणि गडकरी साहेबांनी हे जे काम केलेलं आहे हाती घेऊन, त्याच्यामुळे आमच्या इकडे बराच विकास झालेला आहे. जाण्याची सर्वांची सुविधा दूर झालेली आहे. जागोजागी बंधारे येते दिल्यामुळे त्याच्यामुळे पाण्याची अडवणूक झालेली आहे. आधी पूर्ण उथाळ होते, पाणी पूर्ण वाहून जात होतं. आपण पाहिलं की एक विजनरी माणूस सरकारी योजनांपासून एक प्रकारे दूर राहून स्वतः लक्ष घालून एक प्रकल्प हातात घेतो कल्याणकारी, आणि त्याच्यानं केवढा फरक या ठिकाणी पडलेला आहे. बरोबर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.